नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 20 मे 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. आजच्या एखाद्या परिस्थितीत तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. लोकांना नेमके काय हवे आहे हे समजून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. वृषभ राशी, या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या, कारण चोरी होण्याची शक्यता आहे. खास करून आपली पर्स सांभाळा. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. प्रेमच प्रेम चोहीकडे अशी तुमची स्थिती आहे. आजूबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. मिथुन राशी, आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ वाया घालवला. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या अति खर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात ताणतणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणेही टाळा. आपल्या प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करू नका. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव इतरांपेक्षा पुढे जाण्यात मदतशीर ठरेल. कर्क राशी, आज धार्मिक कामात आपला रिकामा वेळ घालविण्याचा विचार करू शकता. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही. आजच्या दिवशी लक्षात ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल. आपल्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य असल्याची आपणास गरज आहे. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. तुमच्या जवळच्या माणसाबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्पर संमतीने सोडवता येतात. अनपेक्षित प्रणयराधन करण्याकडे कल राहील.
महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची खात्री तुम्हाला असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. सिंह राशी, तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. जवळच्या नातेवाईकांकडे जाणे आज तुमच्या आर्थिक परिस्थितीला बिघडवू शकते. आज तुमच्यात उत्तम स्फूर्ती पाहिली जाऊ शकते. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. तुमचा प्रियकर दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. कन्या राशी, आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. ही अशी वेळ आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं का म्हणतात ते तुम्हाला आज कळेल. गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभवी व्यक्तींसोबत धीर धरा. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. तूळ राशी, आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आज तुम्ही करमणुकीत रमाल, क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. पैसे मिळवण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅन्टिक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. वृश्चिक राशी, कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत चर्चा आणि गप्पा करू शकता. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत वेळ व्यतीत कराल. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम मिळेल. चढ उतारामुळे फायदा होईल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील. तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. धनु राशी, मित्रमैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल.
सुट्टीची योजना देखील तयार कराल. आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या तक्रारी दूर होतील. शारीरिक व्याधीपासून मुक्त होण्याची शक्यता आहे. अति खर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. मकर राशी, महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा, अन्यथा भीतीच्या, काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाऱ्या आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निर्दयी बळी होऊ शकता. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. कुंभ राशी, आज तुम्ही सामाजिक, धर्मादाय कामावर लक्ष केंद्रित कराल. आपल्या अडचणी, प्रश्न घेऊन येणाऱ्यांना तुम्ही मदत कराल. दोघांमधील निखळ, स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदा होईल. या राशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकता. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे, त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे. शक्य असेल तर लांबचा प्रवास करणे टाळा. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हे अंतिमतः आपले खाजगी आयुष्य हाच आपला प्रमुख लक्ष द्यायचा विषय असेल. मीन राशी, कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमचे आयुष्य आज खरंच खूप सुंदर असणार आहे, कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे. आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर वेळ आणि पैसा खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरातील तणाव सुकर करेल. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.